नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते. भगिनींनो, गेल्या 4 ते 5 दिवसापासून मी तुम्हाला म्हटलेलं होतं की आपण जो 25.5 अपडेट आला आणि त्या अपडेटमध्ये आपल्याला कुटुंब सर्वेक्षण हे ऑप्शन आलं. तर मी आजचा व्हिडिओ 2 ते 3 व्हिडिओ ह्या केल्या, पण मला असं वाटतं की आपल्याला कुटुंब सर्वेक्षण करत असताना खूप सोपं जावं आणि आपल्याला कुटुंब सर्वेक्षण नेमकं कोणाचं करायचं आहे, कुटुंब सर्वेक्षण करत असताना आपण कोणाला प्रमुख घ्यावं किंवा कुटुंब सर्वेक्षणमध्ये खूप साऱ्या अशा अडचणी आहेत की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सगळ्या किंवा तुम्ही कुटुंब सर्वेक्षण झाल्यानंतर आपल्याला ते सर्वेक्षण कुठं पाहायचं अशा खूप साऱ्या मला कमेंट आलेल्या आहेत. म्हणून मी आजचा व्हिडिओ अगदी ए पासून तर झेडपर्यंत म्हणजे अगदी कुटुंब सर्वेक्षण परफेक्ट तुमच्या डोक्यामध्ये कसं येईल आणि तुम्ही अगदी पटक्यात कसं करणार, एक प्रशिक्षणचा भाग समजून आजचा व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे. कदाचित 50 मिनिटाचा किंवा 1 तासाचा देखील होऊ शकतो. फक्त आपली मानसिक तयारी ठेवा आणि व्हिडिओला पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधील कुटुंब सर्वेक्षण करायला खूप सोपं जाणार आहे. अगदी मी सोप्या आणि साध्या पद्धतीने सांगणार आणि पटक्यात कसं होईल हा देखील मी तुम्हाला सांगणार. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं कुटुंब सर्वेक्षण फॅमिली सर्वे हे मॉड्यूल आपल्याला ओपन करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने, आता तुम्ही जर सर्वे केला नसेल तर तुमची सुरुवात कशी येईल ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे वेगळ्या तुम्हाला ते देखील दाखवून देते ज्यांचं कुटुंब सर्वेक्षण झालेलंच नाही, ज्यांचं काहीच नाही, तर यांची कशी सुरुवात येईल ती लक्षात ठेवा, ती पण दाखवते. बघा, ज्यांचं कुटुंब सर्वेक्षण झालेलंच नाही, आता त्यांनी कुटुंब सर्वेक्षण मॉड्यूलवर क्लिक केलं तर त्यांच्यासमोर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल. तर मग त्यांनी सुरुवात करायची असेल तर त्यांना फक्त ह्या प्लसच्या बटनवर क्लिक करायचं, फक्त एवढाच बदल आहे. आणि बाकीचं मी आता जे तुम्हाला कंटिन्यूअस दाखवणार तसंच तुम्हाला देखील करायचं आहे. परंतु मला असं वाटतं की एकही जण असं राहिलेलं नसेल. तर आता आपण प्रत्यक्ष जे आपल्याला कुटुंब सर्वेक्षण करायचं आहे त्याच्यापासून सुरुवात करूया. तर बघा, माझे 29 कुटुंब टाकून झालेले आहेत आणि इथं जर तुम्ही पाहिला तर ही इथं आपल्याला संख्या दिसत आहे. हे देखील मी सांगणार आहे, एक एक टप्प्याने सगळं समजून घेऊ. तर बघा, आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला कुटुंबाची नोंदणी करायची आहे. तर आपल्याला कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला महिला आणि माताच घ्यायच्या आहेत. तर का घ्यायच्या? कारण की कुटुंब प्रमुख महिला आणि माता घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे जो आपल्याला कुटुंब सर्वेक्षण जे मॉड्यूल आपल्याला आलेलं आहे तर त्या मॉड्यूलमध्ये फक्त तिथं जे ऑप्शन येत आहेत तर ते ऑप्शन आहे मुलगा, मुलगी आणि पती. आणि जर तुम्ही शाळेच्या फोनमध्ये काम करत असाल तर पहिलं ऑप्शन आहे सन, दुसरं ऑप्शन आहे डॉटर आणि तिसरं ऑप्शन आहे हजबंड. म्हणजे अशा पद्धतीनं ऑप्शन येत आहेत. म्हणजे ती महिला कुटुंब प्रमुख असेल तर तिचा मुलगा, तिची मुलगी, तिचा पती असं असल्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त कुटुंब प्रमुख ही महिलाच घ्यायची आहे किंवा माता घ्यायची आहे. तर मग सर्वे कोणाचा करायचा? तर सर्वे आपल्याला 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालके असलेले कुटुंब, गरोदर माता आणि स्तनदा माता असलेले कुटुंब असे आपल्याला एकूण सगळ्यांचा सर्वे करायचा. मग तुमच्या 0 ते 18 वयोगटातील मुलगा असो किंवा मुलगी असो तर हे सगळे असलेले कुटुंब आपल्याला सर्वेक्षण घ्यायचं आहे. बाकीचे नुसते वयोवृद्ध कुटुंब असतील, ज्याच्यामध्ये बालकं नसतील, ज्याच्यामध्ये किशोरी किंवा किशोर नसतील तर असे कुटुंब आपल्याला रजिस्ट्रेशन सध्या तरी करायचे नाहीत. कारण की ICDSचा हे एक भाग म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आता आपलं एप्रिल महिना सुरू आहे आणि आता आपण सर्वेक्षण याद्या देत आहोत. तर त्याच्यामध्ये खास करून आपण कुठली गोष्ट देत असतो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकं देतो आपण. त्याच पद्धतीने आपण किशोरवयीन मुलींचा आकडा देतो, गरोदर स्तनदा देतो. तर ही माहिती आपण देत असतो आणि आपले ते ICDचे लाभार्थी घटक देखील आहेत. आता जे शाळाबाह्य किशोरी आहेत हे यांना आपण आहार देखील देतो. त्याच्यामुळे आपल्याला मग काहींच्या मनात हे पण असेल की ज्यांना आहार देतो तेच घ्यायचे का? तर नाही, सरसगट ज्या कुटुंबामध्ये 0 ते 18 वयोगटातील जेवढे बी लाभार्थी असतील ते सगळे कुटुंब आपल्याला नोंदवायचे आहेत. तर आता मी तुम्हाला उदाहरण दाखवते 2. तर आपल्याला काय काय करायचं आहे. आता नेहमीप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस नवीन कुटुंब जोडतो तेव्हा आपण इथं क्लिक करतो. तर तुमच्यासमोर 2 ते 3 उदाहरणं मी देणार, अगदी अचूकपणे पहा. याच्यावर क्लिक करू आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण अगदी नेहमीप्रमाणे
जिवंत आईच्या याच्यावर आपण क्लिक करतो. तर आपल्याला काय करायचं, तुमच्याकडे आता हे 2 ऑप्शन ओपन झालेले आहेत बघा. 2 ऑप्शन तुम्ही बघू शकता. पहिला आहे पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा आणि दुसरा आहे नवीन प्रोफाईल तयार करा. तर मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सर्वप्रथम आपल्याला पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा याच्यातले आधी लाभार्थी आपल्याला सगळे घ्यायचे आहेत. मग ते कसे, आता आपण हे ॲरोला क्लिक करणार, ते पण तुम्हाला समजावून सांगते. ते याच्यावर आपल्याला आधी क्लिक करायचं आहे. पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा. मग आधी याच्यामध्ये कोण कोण येतं, याच्यामध्ये गरोदर आणि स्तनदा जेवढ्या तुमच्या आहेत तर तेवढ्या सगळ्या माता याच्यामध्ये येणार. तर मग आधी काय करायचं, ह्या मातांचं कुटुंब तुम्हाला आधी जोडून घ्यायचं आहे. आता माझे बहुतेक याच्यातले कुटुंब जोडले गेलेले आहेत, पण तुम्हाला उदाहरण म्हणून मी 2-3 राहू दिलेले आहेत, तर ते तुम्हाला आधी समजवते. आधी आपल्याला आता हे सगळं स्क्रोलिंग करत जायचं, एक एक कुटुंब आपल्याला सगळे गरोदर स्तनदा माताच्या आधी जोडून घ्यायचे. मग आता आपण काय करणार, आता माझं जे राहिलेलं आहे मला त्याच्यावरच करावं लागणार. तर बघा माझी 3 नंबरची माता आहे नाजिया शाहरुख खाटिक. तर ही माता माझी राहिलेली आहे, म्हणजे ही जोडलेली नाही. तर मी आता हिच्यावर आधी क्लिक करणार, म्हणजे आपल्याला तिथंच आहे आणि तिथूनच आपल्याला आधी पूर्ण करून घ्यायचं आहे. म्हणजे याला आपण काय म्हणतो, पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा, याच्यावर जाऊन आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फक्त काही ठराविक गोष्टी आता करायच्या आहेत. तर बघा आता इथं हे पण तुम्हाला पळून सांगते. बघा इथं जातीचा प्रवर्ग याच्यावर आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे इथे करा किंवा इथं मध्ये कुठेही करा, ते क्लिक होऊन जातं. बघा मी मध्येच करत आहे. तर 3 कॅटेगरी इथं आहेत, ते पण समजून घ्या, SC ST आणि ऑदर. आता SC म्हणजे जाती. आता जातीमध्ये तुम्हाला माहितीत कुठल्या जाती येतात. आता मी ज्या भागात राहते त्या भागामध्ये ज्या प्रमुख 3 जाती SC मध्ये आमच्याकडे येतात त्या मी सांगते, तुमच्याकडे तुम्ही त्या पहा कुठला आहे. तर SC म्हणजे जाती. तर जातीमध्ये आमच्याकडे महार, मांग, चांभार म्हणजे हे 3च समाज SCचे माझ्या भागात राहतात. तर SC मध्ये त्यांना मी टाकणार. ते कुटुंब जर असेल तर मी त्याच्यावर क्लिक करणार. त्याच्यानंतर ST म्हणजे जमाती. तर ह्या जमातीच्या कुटुंबामध्ये तुम्हाला माहिती आहे भिल्ल, पावरा, टोकरे कोळी, अजून इतर जाती जर तुमच्याकडे जे असतील तर ते देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि मला असं वाटतं जाती जमातीचा जो चार्ट आहे तो जर तुम्ही पाहिला तर त्याच्यावर नक्कीच तुम्हाला कुठल्या कॅटेगरीत कुठे टाकायचं हे आपल्याला कळणार आहे. जर जमातीचं कुटुंब असेल तर तुम्ही STवर क्लिक करायचं आहे, जातीचं कुटुंब असेल तर SCवर क्लिक करायचं आहे. आणि आता राहिलं ऑदर. तर ऑदरमध्ये तुम्हाला सगळेच म्हणजे OBC असतील, ओपन असतील तर सगळ्यांना ऑदरमध्ये टाकायचं आहे. OBC देखील त्याच्यातच येणार. आणि मग त्याच्यामध्ये OBC असतील, NT असतील म्हणजे भटक्या जमाती असतील, म्हणजे सगळे येतील. मग त्याच्यामध्ये जे येतात OBCमध्ये, मग तुम्हाला OBCमध्ये कोण येतात, आमच्याकडे चौधरी आहेत, पाटील आहेत, त्याच्यानंतर धोबी आहेत, म्हणजे इतर खूप ज्या जाती आमच्या भागात राहतात तर त्या OBCमध्ये येतात. आणि मग ओपनमध्ये जर म्हटलं तर मग आमच्याकडे मारवाडी आहेत, सोनार आहेत, तर ती ओपनमध्ये येतात. पण ते सगळे आपल्याला ऑदरच्या याच्यात टाकायचं आहे. त्याच्यानंतर भोई आहे, झिंगा भोई आहेत, तर हे जरी NT असले तरी आपल्याला ऑदरच्या कॉलममध्ये या सगळ्यांना टाकायचं आहे. तुमचे नंदी बैलवाळे असतील, गारुडी असतील किंवा गवळी असतील तर हे सगळे तुम्हाला ऑदरमध्ये टाकायचे. त्यांच्या सब कॅटेगरी जरी वेगळ्या असल्या तरी आपल्याला ऑदरमध्ये टाकायचं आहे. तर आता हे ज्या कुटुंबाचं मी तुम्हाला टाकत आहे तर त्या कुटुंबाचं मला आता ऑदरमध्ये करावं लागेल, कारण की ते कुटुंब खाटिक आहे म्हणून मी त्यांना, कारण ती OBCमध्ये आहेत आणि ते अल्पसंख्याक देखील आहे. तर पुढचा कॉलम देखील तुम्हाला मी दाखवणारच. तर मी आता इतरवर क्लिक करणार. बघा इतरवर क्लिक केलं. इतरवर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर मग खाली आपल्याला आता धर्म निवडायचा आहे. बघा आता याच्यावर आपण इथं कुठेही क्लिक केलं बघा इथं, तर आपल्याला धर्म येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं आता हे मराठीत आहे. तर बघा हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन, इतर. मग याच्यापैकी कुटुंब कुठलं आहे, तर आता हे कुटुंब मुस्लिम आहे. तर मी त्याच्यावर क्लिक करणार. बघा मुस्लिमवर क्लिक करणार. बघा अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे तुमचं कुटुंब कुठल्या धर्मात येतं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. त्याच्यानंतर मग राज्यातील अल्पसंख्याक आहेत का, तर मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे, त्याच्यामुळे मी होयवर क्लिक करणार. पण जर मुस्लिम नसले, जर हिंदू असतील तर ते मात्र आपण नाहीवर क्लिक करणार. पण तुम्हाला ते पण दुसरं कुटुंब मी दाखवणारच. आता मी होयवर क्लिक करणार. त्याच्यानंतर ह्या अंगणवाडी केंद्र परिसरातील रहिवासी आहेत का, तर इथं तुम्हाला जर इंग्रजी फोन असेल तुमचा तर परमनंट, बघा इथं 2 ऑप्शन येतील. तर तुम्हाला ते आता हे
इथले रहिवाशीच आहेत, त्याच्यामुळे मी होयवर क्लिक करणार. तात्पुरते असले तर आपण नाहीवर पण करू शकतो. याच्यावर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर मग ती विवाहित आहे का, सध्याची वैवाहिक स्थिती का इतर आहे, तर आता मी ती विवाहित आहे ती महिला. मग त्याच्यानंतर आता खालचा ऑप्शन ओपन होणार. तर खालचा ऑप्शन ओपन झाल्यानंतर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. बघा याच्यावर क्लिक केलं का त्याच्यानंतर आता ही स्तनदा माता आहे. आता हे आपण पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडावर करत आहोत, त्याच्यामुळे याचं ऑप्शन म्हणजे ती स्तनदा माता झाली. पण आपण इतर मातेचं देखील मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. तर बघा आता मी स्तनदा मातेवर क्लिक करणार. बघा स्तनदा मातेवर मला आता क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर मग आता खालचं ऑप्शन येणार की खालील ICDS सेवांचा लाभ घेण्यासाठी इच्छा आहे का पूरक पोषण आहार. म्हणजे आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जसं बालकांचं विचारलेलं होतं त्याच पद्धतीनं आता कुटुंब संरक्षणमध्ये देखील विचारलं जाणार आहे. तर ही स्तनदा माता आहे आणि या स्तनदा मातेला मी आहार म्हणजे तो THR आहे, घरपोच आहार ज्याला टेक होम रेशन म्हणतो, तो दिला जातो. त्याच्यामुळे मी होयवर क्लिक करणार. पण दुसरी जर इतर माता असेल तिला मात्र आपल्याला नाही म्हणावं लागेल. ते उदाहरण मी देत असताना तुम्हाला ते देखील सांगणार. आणि त्याच्यानंतर समाविष्ट करा आणि प्रक्रिया करा. आता तुमच्याकडे शाळेचा फोन असेल तर इथं सबमिट करा असं येणार आणि याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचं फॅमिली हेड ऑफ डिटेल्स म्हणजे जे आले कुटुंब प्रमुख आहेत तर ते येणार आहे. बघा असं आल्यानंतर आपल्याला आता याच्यावर प्लसवर चिन्ह क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पुढचा लाभार्थी त्या कुटुंबातील जोडायचा आहे. तर मग आता खूप महत्त्वाची गोष्ट की जेवढे आपल्याला गरोदर स्तनदा आहेत त्यांचे जर लाभार्थी असतील तर आपल्याला डायरेक्ट याच्यावर जाऊन तर जोडायचं आहे. आणि जर नसेल तर नवीन म्हणजे ते पण दाखवणार. पण आता आपण इथं समजून घेऊ. जर तुमचे आता ही स्तनदा माता आहे म्हणून तिचं बाळक तर आहेच, त्याच्यामुळे प्रश्न नाही. पण गरोदर माता राहिली असते तर तिचं बालक नसतं तर मग आपल्याला नवीन प्रोफाईल तयार करा याच्यावर क्लिक करावं लागलं असतं. आता आपण पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा याच्यावर क्लिक करणार, कारण की ते लाभार्थी आपण ऑलरेडी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये केलेले आहेत. बघा तुम्हाला जे आधार कार्डला धरून किंवा त्या मातेला धरून जे असतं तर ते ऑप्शन पहिलंच आपल्याला वर येत असतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला खाली चेक करायचं असतं. पण ते ऑप्शन ॲटोमॅटिक वर येतं. तर आता मी ह्या गोलवर क्लिक करणार. ही सोपी पद्धत आहे, तुम्ही अगदी फटाफट करू शकता. त्याच्यानंतर खाली पुढे जावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा याच्यावर क्लिक करायचं आहे. प्रशिक्षणाचं स्वरूप असल्यामुळे थोडं मी हळूहळू आणि अगदी व्यवस्थितरित्या समजवत आहे, त्याच्यामुळे आपण समजून घ्या. जरी तुम्हाला येत असेल तरी पण समजून घ्या. याच्यानंतरचे मुद्दे देखील खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर इथं आता तुम्हाला फक्त रिलेशन विथ हेड ऑफ फॅमिली मग आपल्याला आता इथं क्लिक करायचं आहे. इतकंच आपल्याला भरायचं आहे. बघा आपण याच्यावर क्लिक करणार. त्याच्यानंतर आता तो मुलगा आहे आया शाहरुख खाटिक, ही मुलगी आहे तर मी डॉटरवर क्लिक करणार. आता इथं मुलगा मराठीत आला, पती मराठीत आला, पण आता डॉटर म्हणजे मुलगी. आता हे आलेलं नाही, जो येईल नंतर, पण आपण समजून घ्या डॉटर म्हणजे मुलगी आणि इथं सन जर असेल तर मुलगा आणि इथं हजबंड असेल तर पती. आता हे बऱ्यापैकी सगळ्यांना कळतं, पण एक प्रशिक्षणाचा भाग म्हणून तुम्हाला एक एक मुद्दे सांगते. आता मी डॉटरवर क्लिक करणार कारण की ती मुलगी आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता सध्याची वैवाहिक स्थिती, तर आता ती मुलगी आहे त्याच्यामुळे मी इतरवर क्लिक करणार. इतरवर क्लिक केल्यानंतर खालील ICDS सेवांचा लाभ घेण्यासाठी इच्छा आहे का पूरक पोषण आहार. तर आपल्याला आता हा पण प्रश्न असेल की आपण मातेला आहार देत आहोत तर मग आईला दाखवायचा की नाही. परंतु मला असं वाटतं की आपण काय दाखवायचं, कारण की ती बालक 6 महिन्यानंतर झाल्यानंतर ती आपल्याला आहारासाठी इच्छुक असेलच. आणि काय होईल जर आपण नाही म्हटलं आणि कदाचित भविष्यामध्ये आपल्याला जो प्रॉब्लेम मागे झाला की नाही म्हटल्यावर आपल्याला ती मुलं आहाराला येत नव्हते, तो प्रॉब्लेम होऊ नये त्याच्यामुळे आपण होयवरच क्लिक करायचं, जरी 0 ते 6 महिन्याचे लाभार्थी असले तरी, आणि त्याच्यानंतर फॉर्म सबमिट करायचा. अशा पद्धतीनं तुमचं दुसरं लाभार्थी देखील जोडलं जाणार आहे त्या कुटुंबातील. आणि त्याच्यानंतर त्याच कुटुंबामध्ये आणखी एक लाभार्थी आहे, त्याच मुली म्हणजे त्याच स्तनदा मातेचा आणखी मुलगा आहे. तर मी परत पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडावर जाणार. आता मात्र मला स्क्रोलिंग करत खाली जावं लागेल आणि त्या बालकाला शोधावं लागेल. तर बघा आता ते आयात नाव परतच येणार, पण आपल्याला आता मला ते दुसरं जे बालक आहे ते देखील शोधून घ्यायचं. बघा असं करत जायचं, अशा पद्धतीने स्क्रोलिंग करत जायचं आणि आपल्याला त्या लाभार्थ्याला शोधायचं आहे. अशा पद्धतीने खाली करत जायचं आपल्याला आपलं बालक, आणि घाई करायची नाही. तुम्हाला जरी तुम्ही कमी शिकलेला असलात ताईनो तरी तुम्ही हळूच बघा. अरकान शाहरुख खाटिक हे त्या मातेचं दुसरं बालक आहे.
एक तुम्हाला 10वी पासआउट असल्यामुळे तेवढी इंग्रजी येऊ शकते. थोडं हळू करा, पण तुम्ही ते हे सोपं आहे ते त्याच्यामुळे करून घ्या. याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे जावर परत क्लिक करायचं आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला रिलेशनशिप विथ हेड ऑफ फॅमिली म्हणजे कुटुंब प्रमुखाशी नातं. आता त्याच्यानंतर ते सन किंवा तो मुलगा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इतरमध्ये टाकायचं कारण की तो मुलगा आहे आणि त्याच्यानंतर हा 3 ते 6चा लाभार्थी आहे त्याच्यामुळे त्याला तो 100% होयच येणार कारण की तो अंगणवाडी केंद्रात येतो आणि आहार देखील खातो. त्याच्यामुळे गरम ताजा आहार नाश्ता तो घेत असतो त्याच्यामुळे तो होयवर येईल. तर आपल्या बऱ्याच जणांच्या मनात शंका आहे की आपल्याला कोणाला होय म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणायचं. तर तुम्हाला हे देखील सांगून देते की हे जे ऑप्शन आहे खूप महत्त्वाचं आहे. बघा भगिनींनो की 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी असतील, 6 महिने तर 3 वर्ष वयोगटातील लाभार्थी असतील, 0 ते 6 महिन्याचे लाभार्थी असतील किंवा गरोदर स्तनदा असतील, तर एवढ्या सगळ्यांना तुम्ही होयच म्हणायचं आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यांना नाही म्हणायचं. किंवा तुमच्याकडे शाळाबाह्य किशोरी असतील त्यांना आहार दिला जात असेल तर त्यांना पण तुम्हाला होय म्हणायचं आहे. व्यतिरिक्त सगळ्यांना नाही म्हणायचे. होय कोणाला म्हणायचं? 0 ते 6 महिने वयोगटातील सगळे बालकांना होय म्हणा. त्याच्यानंतर गरोदर मातांना होय म्हणा, स्तनदा मातांना होय म्हणा आणि शाळाबाह्य किशोरी असतील ज्यांना आहार दिला जात असेल यांना होय म्हणा आणि बाकीच्या सगळ्यांना तुम्हाला नाही म्हणायचं आहे. तर हे देखील तुम्हाला सांगून दिलं आणि त्याच्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला एक कुटुंब जोडायचं आहे. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हळूहळू सांगत आहे त्याच्यामुळे करत आहे. आता बघा त्यांच्या कुटुंबामध्ये अजून एक लाभार्थी आहे पण मला तुम्हाला व्हिडिओ जास्त लांबणीत होऊ नये म्हणून मी पूर्ण झाले कारण की ह्या कुटुंबामध्ये परत सदस्य आपल्याला जोडता येतो हे देखील दाखवणार आहे म्हणून मी इथंच तुम्हाला ते थांबते. बघा पूर्ण झाले किंवा इथं फिनिश येईल तर याच्यावर मी क्लिक करते. एक जो लाभार्थी म्हणजे त्या मुलांचे वडील म्हणजे नाजिया शाहरुख खाटिक हिचा पती हा टाकायचा बाकी आहे. हा मी नंतर टाकेल. तर बघा पूर्ण झाले याच्यावर क्लिक करेल. आता तुम्ही पाहिलं असेल की मी ते एक कुटुंब टाकलं पण इथला आकडा हा बदललेला नाही आणि इथला देखील आकडा बदललेला नाही. तर मग आपल्याला काय करायचं बघितलं नाही तर रिफ्रेशचं बटन आहे. हे बटन तुम्हाला 3 वेळेस क्लिक करायचं आहे. 3 सोडून 4 वेळेस क्लिक करा. बघा तुमच्यासमोरच करत आहे. हे आपल्याला वारंवार करावं लागणार आहे कारण की रिफ्रेशच्या बटनशिवाय आपलं काम नाही. त्याच्यामुळे आपल्याला परत ते करून घ्यायचं आहे. ते केल्याशिवाय आपला आकडा वाढणार नाही. बघा मी एकदा केलं झालेलं नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला 2 ते 3 वेळेस परत रिफ्रेश करणार आहे. त्याच्यामुळे असं पण होईल की खालची लिस्ट देखील तुमची जाऊ द्या परत येऊन जाते. टेन्शन घ्यायचं काम नाही. बघा अजूनही आकडा वाढलेला नाही. माझं 2 वेळेस झालं. तिसऱ्यांदा रिफ्रेश करत आहे. तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत. त्याच्यामुळे ह्या साऱ्या गोष्टी होणं शक्यच आहे. कधीकधी तुम्हाला 4 ते 5 वेळेस देखील करावं लागणार. त्याच्याशिवाय तुमचे आकडे वाढणार नाहीत आणि हे होऊ शकतं. आता ते कुटुंब वाढलेलं आहे का तर बघा अशा पद्धतीने पण येऊ शकतं. बघा आता तुम्ही जर पाहिलं तर इथं आकडा वाढलेला आहे, इथं पण आकडा वाढलेला आहे पण इथली लिस्ट चालली गेली. तर मग टेन्शन घेऊ नका. परत रिफ्रेश करत राहा. रिफ्रेश करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही कारण की तुम्हाला परत सांगते. बघा तुम्ही बघू शकता मी 5 ते 6 वेळेस रिफ्रेश केलं. कुटुंब तर आधी येऊन गेलं परंतु झालेलं काय होतं बघा एक लाभार्थी आलेला नव्हता. आता आपण ते जे आलेलं आहे ते बघून घेऊ की ते कुटुंब आलेलं आहे का, त्याच्यात ते पूर्ण लाभार्थी आले का. तर आपल्याला अशा पद्धतीनं पाहून घ्यायचं आहे. बघा स्क्रोलिंग करत जायचं आणि अशा पद्धतीने ते पाहत जायचं. बघा नाजिया शाहरुख खाटिक तर तुम्ही पाहू शकता ते कुटुंब देखील आलेलं आहे आणि आपण 3 सदस्य टाकले. बघा अशा पद्धतीने ते जाईल पण असं होऊ शकतं. त्याच्यामुळे कृपा करून असं टेन्शन घेऊ नका की फक्त आपल्याला रिफ्रेश करत राहायचं आहे. रिफ्रेश केलं म्हणजे तुमचं ते कुटुंब येतं. बघा ही परिस्थिती येऊ शकते म्हणून टेन्शन घेऊ नका कारण की तुम्हाला असं वाटेल की वर आकडा दिसत आहे, कुटुंब संख्या आहे, एकूण संख्या आहे पण कुटुंब दिसत नाही. हा टेक्निकल इश्यू आहे. याच्यामुळे आपण याच्यासाठी आपलं काम थांबवायचं नाही. ते आहेत आपण परत रिफ्रेश करतो त्याच्यामुळे देखील ते होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही. आपण परत पुढच्या कामाला लागायचं. आपलं काम आपण करत राहायचं. आपल्याला आकडा वाढत आहे दिसत आहे त्याच्यामुळे टेन्शन न घेता आपण परत करायचं. बघा आता आपण परत कुटुंब नोंदवू जेणेकरून तुम्हाला पुढचं जे आहे त्याच्यासाठी टेन्शन येणार नाही. आता हे मी तुम्हाला सांगितलं की पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडामधले जेवढ्या गरोदर स्तनदा आहेत अशा एक करून आता मी एक दाखवली. अशा पद्धतीने पूर्ण माता आता माझ्या सगळ्या झाल्या. मी व्हिडिओ करण्यासाठी एक राहू दिलेली होती
तर बघा आता आपण जे पोषण ट्रॅकर प्रोफाईल वापरून जे कुटुंब आपण जोडलं तर ते कुटुंब आलेलं आहे का आपण आधी बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचं जे आहे ते मी तुम्हाला दाखवते। बघा आपण नाजिया शाहरुख खाटिक हे कुटुंब म्हणजे ही स्तनदा माता जोडली आणि त्याच्यासोबत आपण पाहू शकता सदस्य संख्या 3 अशा पद्धतीनं इथं ती माता आलेली आहे। हा पण आकडा बदललेला आहे आणि कुटुंब संख्या देखील बदललेली आहे। आता हे झालं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधून जे आपल्याला प्रोफाईलमध्ये गरोदर स्तनदा आहेत ते कुटुंब आधी सगळे जोडून घ्यायचे। त्याच्यातलं मी तुम्हाला एक उदाहरण दाखवलं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जे लाभार्थी आहेत आता त्यांचं कुटुंब आपल्याला जोडायचं आहे। तर आपण नेहमीप्रमाणे हे प्लसचं जे चिन्ह आहे म्हणजे जे जोडाचं आहे याच्यावर आपण क्लिक करणार। याच्यावर क्लिक केल्यानंतर अगदी आई जिवंत याच्यावर क्लिक करणार। तर मी तुम्हाला आता याच्यातील आधी सर्व सांगितलं की याच्यातील जेवढे कुटुंब आहेत जेवढ्या माता आहेत तेवढ्यांचं कुटुंब आधी तुमचं जर केलेलं नसेल तर याच्यातलं सगळे आधी जोडून घ्या आणि त्यांना जर त्याच्यामध्ये गरोदर स्तनदा तर त्यांचे बालकं असतील तर ते अगदी फटाफट जोडले जातात। आणि त्याच्यानंतर हे झाल्यानंतर मग आता बालकं राहिलेत तर बालकं राहिले आहेत तर त्या बालकांचं कुटुंब जोडायचं आहे। तर नवीन प्रोफाईल तयार करा याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार। तर ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्याकडे लाभार्थ्यांच्या आई वडिलांचं म्हणजे आईचं आधार कार्ड नसेल तरी देखील कुटुंब नोंदणी होते। असेल तरी टाका आणि जर नसेल तर ते देत नसतील तर तरी घेऊ नका त्याच्याशिवाय देखील होते। आता माझ्याकडे मी ज्या कुटुंबाचं तुम्हाला उदाहरण सांगणार आहे त्याच्यामध्ये एक किशोरवयीन मुलगी देखील आहे त्यामध्ये एक लाभार्थी देखील आहे। तर हे दोघंही मी टाकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे। आता ते जी कुटुंब प्रमुख माता आहे तर तिचं आधार कार्ड आहे तरी देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून की आपण बिगर कुटुंब आधाराचं टाकू शकतो म्हणून मी डायरेक्ट इथं तुम्हाला त्या मातेचं नाव टाकणार। तर बघा तर त्या मातेचं नाव आहे मंगल अतुल पाटील। मंगल अतुल पाटील त्याच्यानंतर महिलावर क्लिक करायचं। त्याच्यानंतर जन्मतारीख टाकून घ्यायची 20/10। त्याच्यानंतर जातीचा प्रवर्ग याच्यावर क्लिक करायचं। आता हे इतरचं कुटुंब आहे ते इतरमध्ये टाकणार। त्याच्यानंतर धर्म हे हिंदू कुटुंब आहे त्याच्यामुळे हिंदूवर क्लिक करणार। त्याच्यानंतर अल्पसंख्याक नाही। आता अल्पसंख्याकामध्ये कोण येतं हे देखील समजून घ्या। आपल्या महाराष्ट्रामध्ये आता आमच्या परिसरामध्ये जे आहे ते मी तुम्हाला सांगते। तर आमच्या याच्यामध्ये आपल्याला इस्लाम म्हणजे मुस्लिम धर्माचे असतील त्याच्यानंतर ख्रिश्चन असतील पारसी असतील किंवा जैन धर्माचे असतील तर यांना आपल्याला ते कुटुंब जर असतील तर त्यांना अल्पसंख्याक टाकायचं आहे। त्याच्यानंतर रहिवाशीला होय म्हणायचं त्यासारखंच बिलकुल। त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती आणि वैवाहिक स्थिती टाकल्यानंतर आपल्यासमोर हा कॉलम येतो। तर इथे मात्र तुम्हाला गरोदर स्तनदा सोडून सगळ्या बाकीच्या मातांना जे कुटुंब प्रमुख त्यांना इतरमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। इतरमध्ये टाकल्यानंतर परत खालचा जो कॉलम आहे तो परत मी एकदा सांगते की तुम्हाला गरोदर स्तनदा सोडून ज्या इतर माता कुटुंब प्रमुख आपण घेणार तर त्या सगळ्यांना तुम्हाला नाहीवर क्लिक करायचं आहे। गरोदर आणि स्तनदा जे पोषण ट्रॅकर प्रोफाईल जोडामधून जेवढे आपण कुटुंब प्रमुख गरोदर स्तनदा घेऊ त्यांना सगळ्यांना त्यांनाच फक्त तुम्हाला होय म्हणायचं आणि त्या सोडून सगळ्यांना तुम्हाला त्या कुटुंब प्रमुख मातांना नाही म्हणायचं। बघा याच्यावर नाहीवर क्लिक करायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचा। बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। हे करत असताना आपल्याला नेटवर्कचा देखील खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येणार। त्यानंतर आता मी परत दुसरा सदस्य जोडण्यासाठी याच्यावर क्लिक करणार। आता ह्या कुटुंबातील आधी लाभार्थी आहे त्याच्यामुळे आपण पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडायच्यावर क्लिक करणार। तो लाभार्थी देखील आहे आणि किशोरवयीन देखील मुलगी आहे। तर आता आपण त्या लाभार्थ्याला स्क्रोलिंग करून आपण त्याचं नाव शोधणार। लोकेश अतुल नाव आहे त्या बालकाचं। तर आता आपल्याला ते नाव स्क्रोलिंग करत अशा पद्धतीने त्या नावं शोधायचे आहेत। आपण अल्फाबेटने देखील शोधू शकता। याचं नाव मात्र तुम्हाला इंग्रजीतच येईल। बघा लोकेश अतुल पाहू शकता तुम्ही असं नाव आलं त्याच्यावर क्लिक करणार। अगदी त्याच पद्धतीने पुढे जा। आता हे सविस्तर न सांगता रिलेशनशिप मुलगा त्याच्यानंतर इतरमध्ये टाकायचं कारण तो विवाहित नाही बालक आहे। आणि त्याच्यानंतर मात्र याला होयवर क्लिक करावं लागणार कारण की हा 3 ते 6 वर्ष वयोगटाचा लाभार्थी आहे। तो आहारासाठी इच्छुक आहे आणि अंगणवाडी केंद्रात येणार आहे। आहार घेतो तर त्याला होयवर टाकायचं आहे। मात्र जे मुलं तुमचं प्रायव्हेट शाळेत जात असेल तर त्या प्रायव्हेट शाळेत जाणाऱ्या मुलांना तुम्ही नाही म्हणू शकता। अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आता आपण त्या कुटुंबातील किशोरवयीन मुलीला जोडणार आहोत। परत आता आपण किशोरवयीन मुलीला जोडण्यासाठी आपण प्लसवर क्लिक करणार। प्लसवर क्लिक केल्यानंतर आपण
नवीन प्रोफाईल तयार करा याच्यावर आपल्याला क्लिक करावं, कारण ती आता आपल्या याच्यात नाही, तर तिला आपल्याला नवीन प्रोफाईल तयार करा याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीने पेज ओपन होणार। तर मग जर तुम्हाला किशोरवयीन मुलीचा आधार असेल तर आधार नंबर टाकायचा, इथं नाव टाकायचं, इथे महिला, त्याच्यानंतर जन्मतारीख, नंतर इथं हे निवडून घ्यायचं। आता मी तुम्हाला टाकून दाखवते। मी आधार नंबरसहितच ही माहिती भरत आहे, तरी पण तुम्हाला दाखवून देते की आधार नंबर मी टाकून घेते, आधार क्रमांक मी टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी त्या मुलीचं नाव टाकणार, त्याच्यानंतर महिलावर क्लिक करणार, त्याच्यानंतर तिची जन्मतारीख टाकून घेणार 2008, त्याच्यानंतर इथं रिलेशनशिपवर क्लिक करणार। आता इथं मधला जो कॉलम आहे डॉटर, तर आपण त्याच्यावर क्लिक करणार, त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती इतरवर टाकणार आणि त्याच्यानंतर ICDS लाभ घेण्यासाठी इच्छुक आहे का। आता ही माझी शाळेत जाणारी मुलगी आहे, त्याच्यामुळे मी नाही म्हणणार। बघा तुम्हाला यादी सांगितलं की ज्या मुली शाळाबाह्य आहेत आणि ज्यांना आपण आहार देतोय त्यांनाच फक्त होय म्हणायचं, बाकीच्यांना डायरेक्ट नाही म्हणायचं आणि फॉर्म सबमिट करायचा। अशा पद्धतीने तुम्ही किशोरवयीन मुलींना अगदी सहज पद्धतीने नोंदवू शकता। आणि त्याच्यानंतर या कुटुंबात अजून एक सदस्य आहे, परंतु मी आता व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो म्हणून पूर्ण करार करेल आणि याच्यात मी नंतर सदस्य ॲड करू शकते, हे पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे लगेच दाखवते। पूर्ण करावर मी आता क्लिक करते। तर तुम्ही पाहू शकता कुटुंब देखील आपलं वाढलेलं आहे, 31 झाले आणि 96 झाले। आता आपण स्क्रोलिंग करून खाली ते जे कुटुंब मी वाढवलं ते आलेलं आहे का, याच्यासाठी तुम्हाला 2-3 वेळेस करायचं। कधी कधी एकदा केल्याने देखील येऊ शकतं आणि दोनदा देखील येऊ शकतं। बघा आता मंगल अतुल पाटील, हे म्हणजे ही महिलाच आहे, महिलेचं नाव आहे मंगल आणि त्याच्यानंतर 3 सदस्य हे आलेले आहेत। तर आपल्याला फक्त रिफ्रेश करायचं आहे 2-3 वेळेस आणि ते येऊन जातं। आता ह्या साऱ्या गोष्टी झाल्यानंतर याच्या पुढचा मुद्दा, तर बऱ्याच भगिनींच्या कमेंट आहेत की ताई आपण सगळं म्हणजे कुटुंब सर्वेक्षण करत आहोत, कुटुंब सर्वेक्षण करत असताना आपला आकडा हा मुली आणि मुले यांच्यामध्ये वाढत आहे, वडीलमध्ये आकडा दिसत नाही आणि पालकमध्ये आकडा दिसत नाही। तर भगिनींनो एक गोष्ट, तर हा आकडा आपला हे आकडा आपल्याला वाढताना दिसत आहे असं आपल्या बऱ्याचशा भगिनींचं म्हणणं आहे। तर भगिनींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला फक्त तुम्हाला जर आकडा वाढताना दिसणार आहे तर तो आई, बघा हा जो कॉलम आहे आईचा आणि मुलं आणि मुलींचा। आता हा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। पण तुमचं वडीलमध्ये आकडा का वाढणार नाही हे तुम्हाला मी सांगते की वडीलमध्ये आकडा तुमचा केव्हा का वाढत नाही, की कुटुंब प्रमुख ही महिला आहे आणि कुटुंब प्रमुख ही महिला आहे ज्या कुटुंबामध्ये ज्या बालकाला आई नाही, आई मृत आहे। आणि अशा वेळेस जेव्हा आपण वडील टाकणार त्यावेळेस तुमचा आकडा येईल। बघा तुम्ही पाहू शकता माझा एक आकडा आहे, तर जर ती आई सोडून गेलेली असेल किंवा मृत असेल तर त्यावेळेस कुटुंब प्रमुख आपण वडील ठेवणार, तर कुटुंब प्रमुखची संख्या ही इथं आईमध्ये येणार आणि इतर जे तुम्ही मुलं मुली टाकणार किंवा वडील टाकणार तर ते सगळे इथं म्हणजे पुल्लिंगी जर तुम्ही टाकणार पुरुष म्हणजे वडील तर ते मुलांमध्ये येतील आणि आईची संख्या कुटुंब प्रमुखची संख्या इथं येणार आणि बाकीची जी संख्या आहे मुलींची तर ती इथे येणार। याच्यामध्ये किशोरवयीन मुली पण येणार आणि याच्यामध्ये आपले 0 ते 6 महिने वय 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी देखील येणार। त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊ नका। आणि हा वडिलांचा आकडा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर जिला आता माझा एक आकडा आलेला आहे, का आलेला आहे तर माझ्या एका लाभार्थ्याची आई ही त्या बालकाला सोडून 1 वर्षापासून निघून गेली, त्याच्यामुळे मी मृत दाखवलेलं नाही पण ते पालक कुटुंब प्रमुख वडिलांना कुटुंब प्रमुख दाखवलेलं आणि त्याच्यानंतर त्या बालकाला टाकलं, त्याच्यामुळे तो आकडा आलेला आहे। त्याच्यामुळे वडिलांचा आकडा येणार नाही, हा मुद्दा देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आता आपल्याला एखाद्या कुटुंबामध्ये एखादा लाभार्थी राहिलेला आहे, मग ते आपल्याला जोडायचं आहे, मग ते आपण कसं जोडू शकतो। आता बघा तुमच्यासमोरच आता एक कुटुंब आहे, हे मंगल अतुल पाटील, आता मी चालूच भरला तर त्याच्यातलं वडिलांचं नाव बाकी आहे। आता आपण त्याच्यावरच क्लिक करणार, बघा आता त्याच्यावरच आपल्याला आता क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं का मग आपण प्लसवर जायचं आणि प्लसवर गेल्यानंतर परत नवीन प्रोफाईल जोडा, नवीन प्रोफाईल तयार करा, याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला माहिती भरून ते फॉर्म सबमिट करायचं। आता तुम्हाला मी आधार नंबर न टाकता डायरेक्ट ते जे वडील आहेत तर त्यांचे नाव टाकून देते।
त्याच्यानंतर पुरुष, जन्मतारीख 79, त्याच्यानंतर रिलेशन पती, वय स्थिती विवाहित आणि नाही, आणि हे करा. आणि याच्यानंतर आपल्याला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्या पुढे आपल्याला अजून जोडायचं चालू आहे. आता मला ह्या कुटुंबातले सदस्य संपलेले आहेत, कारण की त्या कुटुंबामध्ये आता कोणीच राहिलेलं नाही. तर मी आता डायरेक्ट फॉर्म जरी मागे गेले, डायरेक्ट इथं जरी सबमिटचं जरी आलं नाही आणि जर मी ह्या ॲरोला जाऊन जरी क्लिक केलं, बघा आता मला इथं जोडायचे नाही, परंतु इथं सबमिटचं बटन येत नाही, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. ह्या ॲरोला क्लिक करायचं तरी ते सदस्य आपलं येऊन जातं. जर आलं नसेल तर तुम्ही रिफ्रेश करा. ते लाभार्थी त्या कुटुंबातील जे सदस्य तुम्ही जोडलेले आहेत तर ते ॲटोमॅटिक येऊन जातात. म्हणजे ह्या पद्धतीने बघा तिथं 3 दिसत आहे, तर मी रिफ्रेश करणार. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तो आकडा वाढलेला हा दिसणार आहे, कारण आकडा हा वाढतो, परंतु सदस्य कधी कधी आपल्याला दिसत नाही, पण तो नंतर दिसू शकतो. कारण हा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे ही साऱ्या गोष्टी ह्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये होतात. त्याच्यामुळे ह्या साऱ्या गोष्टींचं टेन्शन न घेता आपण पुढचं कुटुंब लगेच नोंदवायला घ्यायचं, म्हणजे तुमचं राहिलेलं सदस्य देखील तुम्ही जोडू शकता. माझा मुद्दा हाच आहे की जे तुमचं राहून बी गेलं असेल तर तुम्ही नंतर ते जोडू शकता. आणि तर जर एकदा स्क्रोलिंग केल्यावर बघा तुम्ही जर पाहिलं तर आकडा इथं पण वाढलेला आहे. बघा इथं 4 झाले, इथं देखील आकडा वाढलेला आहे. तरी तसं नाही केलं तरी तो तुमची नोंदणी होते. तर हा देखील तुमचा मुद्दा क्लिअर झाला. आणि त्याच्यानंतर डबल कुटुंब जर झालं असेल तर तुम्ही डबल कुटुंबाला डिलीट करू शकता. डबल कुटुंब तुम्ही डिलीट करू शकता. आता डिलीटसाठी देखील आपल्या बऱ्याचशा भगिनींचं म्हणणं आहे की ताई डिलीट होत नाही. आता बघा तुम्हाला एक उदाहरण घेते आणि ते तुम्हाला दाखवते की आपण डिलीट देखील सहज करू शकतो. बघा तुमच्यासमोर एक उदाहरण घेते आणि मी ते कुटुंब तुम्हाला पूर्ण डिलीट करून दाखवते. आता बघा पूनम एकनाथ मोरे, आता हे कुटुंब किंवा राजश्री प्रवीण पाटील, आता हे कुटुंब तुम्हाला 2च यांचं आहे, त्याच्यामुळे मला नोंदणी करायला टेन्शन होणार, म्हणून तुम्हाला आता हे डिलीट करून दाखवते. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधी पहिल्या सदस्याला डिलीट करायचं आहे. होयवर क्लिक करायचं आहे. बघा होयवर क्लिक केलं ते गेलं. परत बॅक जायचं आहे. परत बॅक गेल्यानंतर आपल्याला स्क्रोलिंग करत परत ते कुटुंब प्रमुख आता शोधायचं आहे. बघा आता इथं 2चाच आकडा आहे, मला परत रिफ्रेश करावं लागणार जेणेकरून तो आकडा कमी होईल, कारण 98चा 98 आहे. बघा आकडा बदललेला दिसत आहे. म्हणजे आपल्याला 98 ते 98चं तुम्ही जर पाहिलं तर 97 हे झालेले आहेत. 2-3 वेळेस रिफ्रेश केलं म्हणजे होतं. आता त्याच्यानंतर आता राहिलं कुटुंब प्रमुख. आता एक सदस्य मी डिलीट केला. आता त्या कुटुंबातले बघा आता हेच कुटुंब आहे. आता हे राजश्री प्रवीण पाटील, आता हे कुटुंब प्रमुख आहे. आता हिला डिलीट करायचं आहे. आता हिच्यावर क्लिक केलं, बघा इथं ऑप्शन तयार झालं. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याला देखील तुम्हाला 2 वेळेस रिफ्रेश करावं लागणार तरच ती तुमची आता तुम्ही 97चा आकडा आहे. बघा इथं आपल्याला 97 दिसत आहे. परत मी रिफ्रेश करणार. रिफ्रेशच्या बटनचा तुम्हाला वारंवार वापर करायचा आहे. वारंवार वापर केल्यानंतरच तुमचं जे तुम्हाला करायचं आहे ते लाभार्थी डिलीट करायचं असेल. बघा आता आकडा बदललेला आहे, 96 झालेला आहे, म्हणजे ती कुटुंब प्रमुख देखील डिलीट झालेली आहे. नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे देखील आपल्याला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा मी स्क्रोलिंग करते तर राजश्री प्रवीण पाटील जर तुम्हाला लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता. मी अगदी शेवटपर्यंत जाते. तुम्ही जर हळूहळू जरी दाखवलं तरी तुम्ही पाहू शकता की ती माता माझ्या सर्वेक्षण कुटुंब मॉड्यूलमधून कुटुंब यादीमधून म्हणजे ते कुटुंबसहित गेलेला आहे, कुटुंब प्रमुख देखील गेलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुटुंब प्रमुख देखील डिलीट करू शकता. आणि त्याच्यानंतर शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सर्वे कुठं पाहावा. आता बऱ्याचदा तुम्ही ज्यावेळेस नवीन ओपन करता, ज्यावेळेस नवीन कुटुंब सर्वेक्षणचं ओपन करता, ह्या मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जरी सर्वेक्षण केलेलं आहे तरी तुम्हाला सर्वेक्षण हे दिसत नाही. अशा पद्धतीने येतं. मग तुम्हाला कुटुंब तर तुमचं सर्वेक्षण झालेलं आहे, तुम्हाला कुटुंब पाहायचं आहे, मग तुम्हाला जोडायचे नाहीत, मग तुम्हाला ते कुटुंब कसं पाहायचं असेल, मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार. अशा पद्धतीने जेव्हा येत असेल तेव्हा एकच गोष्ट करायची की मोरवर जायचं. मोरवर गेल्यानंतर लॉगआउटचं ऑप्शन आहे, लॉगआउटवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर ठीकवर म्हणायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही परत आपला लॉगिंग नंबर टाकायचा, MPN टाकायचा आणि लॉगिंग करायचं. तुमचा
ते मॉड्यूल तुमचं ओपन होणार आणि तुम्हाला कुटुंब संख्या देखील दिसणार. सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने कुटुंब सर्वेक्षण ए पासून झेडपर्यंत म्हणजे तुम्हाला येणाऱ्या अडचणी सगळ्या मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि भगिनींनो, कुटुंब सर्वेक्षण करत असताना आपल्याला सासू सासरे हे टाकायचे नाही आहेत. फक्त आपल्याला कुटुंबातील जे 0 ते 18 वयोगटातील आपल्याला लाभार्थी म्हणजे किशोरवयीन मुली लाभार्थी यांचेच कुटुंब टाकायचे आहेत. आणि खास करून गरोदर स्तनदायांचे कुटुंब टाकायचे, याच्या व्यतिरिक्त टाकायचे नाहीत. त्याच्यामुळे इतर ऑप्शनचं टेन्शन घेऊ नका. सध्या एवढंच सर्वेक्षण करा. जर परत अपडेट आला आणि जर आपल्याला ते राहिलेले कुटुंब सांगितले किंवा त्याच्यात ॲड करायचं ऑप्शन आलं तर आपण ॲड करू शकतो. एवढंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. तुम्हाला फायदा होतो का, आजच्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला का, हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये अपेक्षित आहे. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.